स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलची जे आस्थापनेला शेवटची जी तारीख आहे, जे अपलोड करण्यासाठी जागा अपलोड करण्यासाठी दिलेली होती ती म्हणजे 21 तारीख होती, जे लास्ट डेला ते वाढवण्यात आलेलं होतं. यानंतर 2 ते 3 दिवस झालेले आहे. नेमकी पुढची प्रोसेस काय असणार आहे, प्राधान्यक्रम कधीपासून सुरू होणार आहे, मी जे बोलतो आहे एसटी प्रवर्गाच्या संदर्भात, त्यात केसच्या संदर्भात काय, कोर्ट केसच्या संदर्भात काय आहे, त्याचा वेगळा एक ग्रुप आपण बनवलेला आहे. आणि खरंच विद्यार्थ्यांवरती अन्याय झाले आहे का हे आपल्याला कसं स्पष्ट करता येईल किंवा कसं स्पष्ट कळेल, याच्या पूर्वी काही गोष्टी झाल्या आहेत का, म्हणजे आपले आदिवासी विकास मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असेल किंवा विविध जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षण अधिकारी असेल, माध्यमिक शिक्षण अधिकारी असेल, यांच्या माध्यमातून आपल्याला काही अपडेट मिळाले आहे का, आणि पुढची भूमिका आपली काय असणार आहे, अशा विविध गोष्टी आपण या चॅनल आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय हा आहे की भरती लवकर झाली पाहिजे. भरतीमध्ये अडसरपणा एकच असू शकते, एक कोर्टाची केस किंवा एखादी स्टे. परंतु शासनाच्या माध्यमातून जी काही भरती राबवली गेलेली आहे, भरती ही पूर्णत्वास येत आहे. आता राहिलेला आहे फक्त प्राधान्यक्रम, आणि प्राधान्यक्रमानंतर आपली फायनल लिस्ट आणि आपले जॉईनिंग ऑर्डर. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक लक्षात घ्यायचं आहे की तळागाळातील गरीब होतकरू विद्यार्थी हा ट्रायबल विद्यार्थ्यांचा असेल आणि बिंदूचा जर विषय असेल तर 2017 पासूनचा हा खरंच शासनाने विद्यार्थ्यांवरती, आदिवासी विद्यार्थ्यांवरती केलेला अन्याय आहे. आणि त्यांना जर न्याय मिळवायचा असेल ना, शासन जर आपली स्वतःची पोळी भाजण्याचं काम जर बिंदूच्या संदर्भातून करत असेल तर नक्कीच न्यायालयाशिवाय दुसरा पर्याय नाही. आपल्याला असं वाटत असेल की आमची भरती जर इथं अडकणार, तर एक लक्षात घ्यायचं आहे की प्रत्येक प्रवर्गातील विद्यार्थी आज आपण नोकरीसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपण नोकरीसाठी आपण वाट बघतो आहे. आपल्याला ती उत्कंठा लागलेली आहे की मला लवकर नोकरी मिळाली पाहिजे. पण एखाद्यावर जर अन्याय होत असेल तर नक्कीच त्याच्या बाजूनेही आपल्याला उभं राहावं लागणार आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे, सर्वांना मी वारंवार बोलतोय, संविधान संविधान संविधान, आणि ज्या गोष्टी नमूद आहेत त्यावरती राज्य शासनाने का त्यात आपलं स्वतःची पोळी भासण्यासाठी तो बिंदू इकडून तिकडे तिकडून इकडे करण्याचा प्रयत्न केला. आणि नक्कीच हा सर्वात मोठा मुद्दा आहे. दुसरी एक बाब अशी आहे की जर आता भरती सुरू झालेली आहे किंवा भरतीचा आता लॉक प्राधान्यक्रमासाठी आपल्याला जी काही वेळ येणार आहे, तर या इथपासनं पुन्हा आपल्याला 12 ते 13 दिवस लागणार आहेत. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रिफरन्स सुरू होणार आहे. आणि प्रिफरन्स सुरू होत असताना ज्या चुका आहेत त्या चुका करायच्या नाहीत, त्या संदर्भातील व्हिडिओ मी मागेच टाकलेला आहे. कारण एक चूक तुम्हाला भरतीतून बाद करू शकते, एक चूक तुम्हाला फक्त भरतीचा अनुभव देऊ शकते. त्यामुळं भरतीचा आपल्याला अनुभव नाही पाहिजे, तर आपल्याला डायरेक्ट नोकरी पाहिजे आहे, आपल्या हातात ऑर्डर पाहिजे आहे, आपलं सिलेक्शन पाहिजे आहे, आपल्याला एखादी झेडपी, एखादी नफा मनपाची शाळा आपल्याला अलॉट झालेली पाहिजे. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, शांत डोक्याने तुम्हाला मिळालेले प्रिफरन्स प्रिंट आउट काढून तुम्हाला त्याच्यावरती अभ्यास करायचा आहे. अभ्यास करत असताना 10 लोकांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी घ्यायचं नाही, 1 ते 2च लोकांचं मार्गदर्शन घ्यायचं. जे पैशासाठी भुकेलेले लोक आहेत ना, ज्यांनी बॅच सुरू केलेले आहे, त्यांचं तर मार्गदर्शन अजिबात घेऊ नका. जे अनुभवी तुमचे मित्र मंडळी जे लागलेले आहेत त्यांचा अनुभव त्यांना विचारा, जे 2022 मध्ये 2019 मध्ये ते लागलेले आहेत, त्यांचा अनुभव अत्यंत महत्वाचा असणार आहे. आणि अशाच विद्यार्थ्यांच्या अनुभवातून तुम्हाला त्यांना मदत मागून तुमची लिस्ट बनवून घ्या. आम्हीही तुम्हाला मदत करणार आहोत, जे फ्री ऑफ कास्ट असेल, 1ही रुपया नाही, कारण आम्ही कर्तव्य म्हणून काम करतोय, एक ड्युटी म्हणून काम करतोय. कारण आपल्याला माहिती आहे ज्याला अडचणी येत आहेत त्याला जर आपण दिशा दाखवली तर ती दिशा देणं हे आमचं काम आहे, ड्युटी आहे आमची, हे आम्ही समजतो. पैसे कमवण्यासाठी काम नाही, व्ह्यूज वाढवण्यासाठी काम नाही, हे तुम्ही सुद्धा समजून घेतलं पाहिजे. आणि फक्त शिक्षक भरतीच्या संदर्भात आपण काम करतोय असं नाही, वेगवेगळ्या संदर्भात, शिक्षणाच्या संदर्भात आपण काम करतोय. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही ग्रुपला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला समजेल. जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम, व्हॉट्सअपची ग्रुप आहे, त्याच्यावरती तुम्हाला आपले मेसेजेस आणि बाकी परिपत्रक दिसतील की जे आपण ज्याच्यासाठी काम करतोय. कारण प्रत्येक एज्युकेशन हा SC ST OBC NT VJNT असा विद्यार्थी, जो स्कॉलरशिप होल्डर विद्यार्थी आहे, त्यांना मोफत शिक्षण भेटायला पाहिजे, हे आमचं कायमस्वरूपी आम्ही त्याच्या मागे लागलेलो आहे. आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत सुद्धा करतोय. शिक्षक भरतीत मध्ये जे ऍव्हरेजली मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांना आपल्याला आपल्या त्या जे काही जागा आहेत त्या जागेनुसार प्रिफरन्स टाकायचे आहे. हाय लेवलचे किंवा जे काही जिल्हे टॉप लेवलचे जिल्हे आहेत त्यामध्ये तुम्ही नाही गेलात तर चालेल, कारण तुमचे फक्त 100च प्रिफरन्स आहे, त्यामुळे त्या जिल्ह्यांकडे वळू नका.
जो दुर्गम भागाचा जिल्हा आहे, ज्यात मीडियम लेवलच्या जागा आहेत, हे लक्षात घ्या, मीडियम लेवलच्या जागा आहेत, दुर्गम भागातला भाग आहे, अशा ठिकाणी तुम्हाला प्रिफरन्स टाकायचे आहेत. जवळची जर एखादी विदाउट इंटरव्ह्यूची शाळा असेल, जी खाजगी असेल, तीही टाका. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला प्रिफरन्स द्यायचे आहेत, वेगवेगळे प्रिफरन्स द्यायचे आहेत तुम्हाला त्या पद्धतीनं, तर तुमची त्या ठिकाणी भरती लागू शकते. नाही तर तुम्ही टाकूनच पाहू, बघूनच घेऊ, लागो नाही तर नाही लागेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच भरतीतून बाहेर व्हाल. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासपूर्वक या सर्व गोष्टी करणं गरजेचे आहे. कोर्टाच्या केस संदर्भात सांगतो, एसटी प्रवर्गाच्या, त्याची तयारी चालू आहे. 2 ते 3 दिवसांमध्ये कोर्टाच्या म्हणजे वकिलाच्या माध्यमातून या सर्व गोष्टी मी त्यांना दिलेल्या आहेत. त्यांना GR दिलेले आहेत. त्यांना नॅशनल जी SC/ST कमिशन आहे त्या संदर्भातील जे काही गाईडलाईन आहे ते सुद्धा आपण दिलेलं आहे. शासनाला काय करता येते ते सुद्धा दिलेलं आहे. शासनाने काढलेली 4 ते 5 GR आहेत. 2017चा असेल किंवा आता 24चे काढलेले वाढीव GRच्या संदर्भात असेल, पेसा नॉन पेसाचा सुद्धा त्यात आपण इन्क्लूड करतो आहे मॅटर. तर ह्या सर्व बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. एसटी प्रवर्गातील काही जर विद्यार्थी असतील तर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असाल तर स्वतःच्या न्यायासाठी त्या ग्रुपला जॉईन व्हा, ज्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा अपडेट त्या संदर्भात कळणार आहे. आणि अशाच पद्धतीने हे अपडेट आपण कायमस्वरूपी देत असतो. तुम्हाला मी जे बोलतो आहे याबद्दल नेमकं काय वाटतंय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. एक अजून लक्षात घ्यायचं आहे, चुकीची माहिती किंवा चुकीच्या गोष्टीमुळे फालतूच्या कमेंट करू नका. यासाठी की तुम्हाला त्याच्याबद्दलचा अनुभव असेल, तुम्ही जर त्याच्याबद्दलचा अभ्यास असेल तर नक्कीच ते तुम्ही कमेंट करू शकता. तो तुमचा हक्क बनताय का, तर आपण व्हिडिओ बनवता आहेत. कारण प्रत्येकच गोष्टी 100% इथला कोणताच माणूस परिपूर्ण नाही. कारण माणसाला निसर्गाने अपूर्णतेचा शाप दिलेला आहे. त्यामुळे ते समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. तर जर तुम्हाला सल्ला द्यायचा असेल तर नक्की कमेंटमध्ये सल्ला देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.